Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the practical filling of the PAN application form. In the previous few lectures, we have seen the meaning of PAN, meaning of PAN card. Then in the previous lecture, we have seen the usefulness or importance of using the PAN card. पाठीमागच्या लेक्चर्समध्ये आपण पॅन ॲप्लिकेशन फॉर्म संदर्भातील 2 लेक्चर्स घेतलेले आहेत. त्यामधील फर्स्ट लेक्चरमध्ये आपण पॅन म्हणजे काय, पॅन कार्ड म्हणजे काय, पॅन कार्डचा जो 10 डिजिट नंबर असतो त्याचं स्ट्रक्चर कसं आहे आणि पॅन कार्ड वापरण्याचे कोणकोणते बेनिफिट्स आहेत हे आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. इन द फर्स्ट लेक्चर वी हॅव स्टडीड द मीनिंग ऑफ पॅन, meaning of PAN card, then composition of PAN number and different advantages, different benefits of using the PAN card. Okay, that we have seen in the first lecture. And in the previous lecture, in the second lecture, we have studied the different instructions given by the income tax department for filling the PAN application form. पाठीमागच्या लेक्चरमध्ये पॅन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासंदर्भात कोणकोणत्या सूचना या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने दिलेल्या आहेत हे देखील आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. प्लस वी हॅव ऑल्सो स्टडीड द डिफरंट टाइप्स ऑफ डॉक्युमेंट्स विच आर रिक्वायर्ड टू बी सबमिटेड अलॉंग विथ द पॅन ॲप्लिकेशन फॉर्म. हा जो काय आपण पॅन कार्डसाठी ॲप्लिकेशन करतो हे ॲप्लिकेशन करत असताना आपण डॉक्युमेंट्स कोणकोणते अटॅच करावे लागतात. मग त्यामध्ये आयडेंटिटी प्रूफ म्हणून कोणतं डॉक्युमेंट लागतं, ॲड्रेस प्रूफ म्हणून कोणतं डॉक्युमेंट लागतं आणि प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ जन्मचा पुरावा म्हणून कोणतं डॉक्युमेंट्स लागतात याची लिस्ट ही आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेली आहे. नाव इन दिस पर्टिक्युलर लेक्चर we are going to see the actual PAN application form. आजचा हा जे लेक्चर आहे यामध्ये आपण जो पॅन कार्डचा फॉर्म आहे, पॅन ॲप्लिकेशन फॉर्म, हा फॉर्म जो 2 पेजेसचा फॉर्म आहे तो फॉर्म आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. बट बिफोर दॅट, बिफोर लुकिंग ॲट द फॉर्म, वी शुड नो और वी शुड रिवाइज द डिफरंट instructions which are given by the income tax department for filling this form. These instructions we have studied, we have seen in the previous lecture, but we need to revise it once again so that it will be easy for us to see or to study the PAN application form. Okay, the first condition or first instruction given is form to be filled legibly in block letters. जो आपण पॅन फॉर्म आता या लेक्चरमध्ये पाहणार आहोत तो जो पॅन फॉर्म आहे 2 पेजेसचा जो फॉर्म आहे तो फॉर्म हा ब्लॉक लेटर्समध्ये म्हणजेच कॅपिटल लेटर्समध्ये आपण लिहिणं हा गरजेचं आहे. ओके, दोन्ही पेजेस जे आहेत ते पूर्णपणे कॅपिटल लेटर्समध्ये हा फॉर्म फिलअप करायचा आहे, स्मॉल लेटर्समध्ये फॉर्म भरायचा नाही. ओके, ओनली द थिंग इज वी हॅव टू राईट डाऊन द ईमेल आय डी ॲज युजल. ईमेल आय डी जो असतो तो स्मॉल लेटर्समध्ये असतो, तो फक्त ईमेल आय डी स्मॉलमध्ये लिहा. अदरवाईज ऑल द रिमेनिंग डिटेल्स शुड बी फिल्ड इन ब्लॉक लेटर्स. ब्लॉक लेटर्स मीन्स इन कॅपिटल लेटर्स. दिस इज फर्स्ट. सेकंड थिंग मेन्शन्ड इज अँड प्रेफरेबली इन ब्लॅक इंक. जो फॉर्म फिलअप करायचा आहे नॉर्मली वी यूज ब्ल्यू पेन for writing the forms, but the instruction given by income tax department is to write the details with the help of a black ink. ब्लॅक इंक काळ्या शाईच्या साह्यानं आपल्याला हा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरायचा आहे. अँड थर्ड मेन पार्ट इज फॉर्म शुड बी फिल्ड इन इंग्लिश ओनली. Okay, the application form is in English language and we have to fill all the details in it in a English language only. आपण त्यामध्ये तो जो फॉर्ममधील जी माहिती आहे ती फक्त आणि फक्त इंग्लिश लँग्वेजमध्येच लिहायची आहे. ही एक कंडिशन आहे. त्याच्या अगोदर सांगितलं आहे की फॉर्म फिलअप करताना ब्लॅक इंकचाच वापर केला पाहिजे आणि त्याच्या अगोदर सांगितलेलं आहे की फॉर्म शुड बी फिल्ड इन अ ब्लॉक लेटर्स. ब्लॉक लेटर्स मीन्स इन कॅपिटल लेटर्स. फॉर्ममधील जी काही सर्व माहिती आहे ती आपण कॅपिटल लेटर्समध्ये आपल्याला लिहिणं हे गरजेचं आहे. ओके, दिस इज इन्स्ट्रक्शन नंबर 1 गिवन बाय द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट फॉर फिलिंग द पॅन ॲप्लिकेशन फॉर्म. Now, the second condition given is each box wherever provided. Okay, while filling the PAN application form, wherever we are provided a box, then in that box we should write, it should contain only one character.
जे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे की आपल्याला माहिती भरण्यासाठी असे वेगवेगळे बॉक्स दिले जातात. ओके, त्या बॉक्समध्ये प्रत्येक बॉक्समध्ये एकच कॅरेक्टर आलं पाहिजे. ते कॅरेक्टर म्हणजे ते अक्षर असेल किंवा नंबर असेल किंवा ते एखादं साईन असेल. ओके, फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला जर स्वतःचं नाव त्यामध्ये लिहायचं असेल आणि त्या व्यक्तीचं नाव सपोज राज असं असेल तर पहिल्या बॉक्समध्ये आर येईल, दुसऱ्या बॉक्समध्ये ए येईल, तिसऱ्या बॉक्समध्ये थर्ड बॉक्समध्ये तो व्यक्ती जे असं नाव लिहिल. ओके, राज. ओके, आणि हे लिहिल्यानंतर लिव्हिंग अ ब्लँक बॉक्स आफ्टर ईच वर्ड. एक शब्द लिहून झाला, त्या व्यक्तीचं नाव लिहून झालं. आता त्याचं सपोज मिडल नेम लिहायचं असेल तर त्याच्यानंतर एक बॉक्स रिकामा ठेवा आणि नंतर जे काय आहे ते बाकीच्या बॉक्समध्ये माहिती फिलअप करायची आहे. मीन्स आफ्टर रायटिंग ए वर्ड वी शुड कीप और वी शुड लीव अ ब्लँक बॉक्स. एक बॉक्स हा बॉक्स रिकामा ठेवला आहे बघा, तो बॉक्स रिकामा ठेवा, नंतर पुढची माहिती त्यामध्ये फिलअप करायची आहे. ओके, अँड दिस इन्स्ट्रक्शन इज ॲप्लिकेबल फॉर रायटिंग ऑल द डिटेल्स. सर्व माहिती लिहित असताना आपल्याला बॉक्सेस दिलेले आहेत. ते बॉक्समध्ये लिहिताना प्रत्येक बॉक्समध्ये एकच कॅरेक्टर यावं, एकच शब्द, अक्षर असेल किंवा एखादं चिन्ह असेल किंवा एखादा नंबर असेल, एकच यावा एका बॉक्समध्ये एक. आणि एक अक्षर लिहून झाल्यानंतर एक आपण बॉक्स हा रिकामा ठेवणं गरजेचं आहे. दिस इज इन्स्ट्रक्शन नंबर 2. देन इन्स्ट्रक्शन नंबर 3 इज फॉर द इंडिव्हिज्युअल ॲप्लिकंट. इंडिव्हिज्युअल मीन्स अ ह्युमन बीइंग. ह्युमन बीइंग इन्क्लूड्स बोथ मेल, फिमेल, मेजर अँड मायनर. ओके, आपण इंडिव्हिज्युअल व्यक्ती, आपण जे नैसर्गिक व्यक्ती आहोत, स्त्री असेल, पुरुष असेल, लहान व्यक्ती असेल किंवा मोठा व्यक्ती असेल, ह्या सर्वांना आपण इंडिव्हिज्युअल असं म्हणतो. ज्या वेळेला व्हेनेवर एनी इंडिव्हिज्युअल पर्सन इज गोइंग टू मेक अॅन ॲप्लिकेशन फॉर द पॅन कार्ड, ज्या वेळेला एखादा व्यक्ती पॅन कार्डसाठी ॲप्लिकेशन करत असतो त्यावेळेला त्याच्यासाठीकडे काय गरजेचं आहे बघा. ॲन इंडिव्हिज्युअल ॲप्लिकंट शुड अफिक्स मीन्स पेस्ट करणे, 2 recent color photographs with white background. This is important condition. For filling the PAN application form, the applicant needs to have 2 recent color photographs. किती फोटोग्राफ्स पाहिजेत? 2 फोटोग्राफ्स पाहिजेत. ते दोन्हीही कलर फोटोग्राफ्स पाहिजेत आणि ते दोन्हीही रिसेंटचे फोटोग्राफ्स असणं गरजेचं आहे. तुम्ही जर एखादा जुना फोटो त्यावरती जर फॉर्मवरती लावला तर तोच फोटो हा स्कॅन केला जातो आणि तुमच्या पॅन कार्डवरती तो प्रिंट होणार आहे. त्यामुळे आणि हे जे पॅन कार्ड असतं, द पॅन कार्ड इश्यूड बाय द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट इज व्हॅलिड थ्रू आउट द लाईफ ऑफ द ॲप्लिकंट. ॲप्लिकंट जोपर्यंत जिवंत आहे, एखाद्या व्यक्तीनं वयाच्या 20व्या 22व्या वर्षी जर पॅन कार्ड काढला असेल तर तो व्यक्ती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ते पॅन कार्ड हे व्हॅलिड असतं आणि तोपर्यंत ते वापरलं जातं. त्यामुळे जो काही ज्या वेळेला तुम्ही पॅन कार्डसाठी ॲप्लिकेशन करणार आहात त्यावेळेला तुमचा जो रिसेंटचा लेटेस्टचा जो काही कलर फोटो आहे तोच फोटो तुम्ही त्या फॉर्मवरती पेस्ट करावा, चिटकवावा. ओके, एक आणि दोन्हीही फोटो हे सेम असावे. पॅन कार्डच्या ॲप्लिकेशनसाठी आपल्याला 2 फोटोंची आवश्यकता आहे. दोन्हीही फोटो हे एका वेळचे एक प्रकारचेच असावे, नाहीतर एक कलर फोटो आहे, एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे, एक आत्ताचा फोटो आहे, एक जुना फोटो आहे, असं चालत नाही. बोथ द फोटोग्राफ्स मस्ट बी सेम. दिस इज फर्स्ट. सेकंड थिंग, बोथ द फोटोग्राफ्स मस्ट बी लेटेस्ट. थर्ड, बोथ द फोटोग्राफ्स मस्ट बी कलर फोटोग्राफ्स अँड विथ व्हाईट बॅकग्राऊंड. त्या फोटोग्राफमध्ये तुमच्या पाठीमागचं जे काय बॅकग्राऊंड आहे ते व्हाईट असावं. व्हाईट असेल तर ते जास्त ते क्लिअर येऊ शकतं. दुसरं बॅकग्राऊंड असेल तरीसुद्धा ते चालू शकतं, त्याचा काही जास्त फरक पडत नाही. आणि आपल्याला साईज किती सांगितली फोटोची? 3.5 सेंटीमीटर इंटू 2.5 सेंटीमीटर. ॲक्च्युली दिस इज आय कार्ड साईज फोटो. आपल्याला आय कार्ड साईज फोटो हा गरजेचा असतो आणि फॉर्ममध्ये जे काही आपल्याला स्पेस दिलेली असते, जागा प्रोव्हाइड केलेली असते, ओके, फोटो चिटकवण्यासाठी, त्या आकारानं आपण फोटो जो आपला आहे तो कट करायचा, ॲडजस्ट करायचा आणि त्या जागेमध्येच तो पेस्ट करायचा असतो, चिटकवायचा असतो. ओके, आणि तो फोटो त्यांनी सांगितलं इन द स्पेस प्रोव्हाइडेड ऑन द फॉर्म. जे काय जागा दिलेली आहे फॉर्ममध्ये 2 ठिकाणी फोटो चिटकवण्यासाठी त्या जागेमध्येच तो फोटो आपला कट करून हा पेस्ट करायचा आहे. पुढे सांगितलं आहे द फोटोग्राफ शुड नॉट बी स्टेपल्ड और क्लिप्ड टू द फॉर्म. फॉर्ममध्ये जो फोटोग्राफ आहे तो स्टेपल करायचा नाही किंवा त्याला कोणतीही क्लिप म्हणजे टाचणी वगैरे लावायची नाही. काही लोकांना सवय असते की फोटोग्राफ पेस्ट करण्यासाठी फेविकॉल किंवा एखादं काही नसेल तर ते स्टेपल करतात आणि फॉर्मला जमा करतात.
ओके, फॉर्म सबमिट करतात, तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा रूल आहे की इन द पॅन ॲप्लिकेशन फॉर्म द फोटोग्राफ शुड बी पेस्टेड. फोटोग्राफ हा पेस्ट केलेला असावा, चिटकवलेला असावा. फोटोग्राफला स्टेपल करू नये किंवा त्याला पिन वगैरे काही असं क्लिपिंग करू नये, पिन वगैरे लावू नये. आणि पुढे सांगितलं आहे द क्लॅरिटी ऑफ इमेज ऑन पॅन कार्ड. मागाशी जे सांगितलं की जे पॅन कार्ड असतं, ऑन द पॅन कार्ड देर इज युअर फोटोग्राफ. फोटोग्राफ इज प्रिंटेड ऑन युअर पॅन कार्ड. आणि त्या पॅन कार्डवरचा जो फोटो आहे त्या फोटोची क्लॅरिटी कशावर डिपेंड आहे? इट इज डिपेंड ऑन द क्वालिटी अँड क्लॅरिटी ऑफ फोटोग्राफ अफिक्स्ड ऑन द फॉर्म. आपण पॅन कार्डच्या ॲप्लिकेशनसाठी जो फॉर्म भरत आहोत त्या फॉर्ममध्ये त्या फॉर्मची जी क्लॅरिटी आहे, ओके, त्या फॉर्ममध्ये जो फोटो चिटकवणार आहोत त्या फोटोची क्वालिटी, क्लॅरिटी त्याच्यावरूनच तुमच्या पॅन कार्डच्या फोटोची क्लॅरिटी ठरणार आहे. जर तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीचा, चांगल्या क्लॅरिटी असणारा जर फोटो चिटकवला असेल तर त्याच फोटोचं स्कॅनिंग केलं जातं आणि तोच फोटो तुमच्या पॅन कार्डवरती प्रिंट केला जातो. त्यामुळे त्यांनी स्पष्ट इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की द क्लॅरिटी ऑफ इमेज ऑन द पॅन कार्ड, आपल्या पॅन कार्डवरती आपल्या फोटोची जी क्लॅरिटी आहे इट इज डिपेंड अपॉन द क्वालिटी अँड क्लॅरिटी ऑफ द फोटोग्राफ्स पेस्टेड ऑन द पॅन ॲप्लिकेशन फॉर्म. आपण पॅन कार्डचा जो काय फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये जे आपण फोटो चिटकवलेले आहेत त्या फोटोंची जी क्वालिटी किंवा जी क्लॅरिटी आहे याच्यावरतीच तुमच्या पॅन कार्डच्या फोटोची क्वालिटी किंवा क्लॅरिटी ही ठरणार आहे. दिस इज इन्स्ट्रक्शन नंबर 3 विच इज ओनली फॉर द इंडिव्हिज्युअल ॲप्लिकंट. इंडिव्हिज्युअल व्यक्तीसाठी ही इन्स्ट्रक्शन आहे. देन नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज सिग्नेचर ऑर लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन. जे सुशिक्षित आहेत, ज्यांचं शिक्षण आहे ते सही करतात, ज्यांचं शिक्षण काहीही झालं नाही ते लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन, डाव्या हाताचा अंगठा, लेफ्ट हँड डावा हाताचा थंब, थंब म्हणजे अंगठा, अंगठ्याचा ठसा ते फॉर्मवरती करू शकतात. शुड बी प्रोव्हाइडेड अक्रॉस द फोटो. ही सर्वात महत्त्वाची इन्स्ट्रक्शन आहे. बघा काय सांगितलेलं आहे. इन्स्ट्रक्शन आहे सिग्नेचर ऑर लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन शुड बी प्रोव्हाइडेड अक्रॉस फोटो, द फोटो अफिक्स्ड ऑन द लेफ्ट साईड ऑफ द फॉर्म. म्हणजे हा जर सपोज आपला फॉर्म असेल तर फॉर्मच्या लेफ्ट साईडला, डाव्या बाजूला, ही लेफ्ट साईड आहे, इथं जो काय आपण फोटो चिटकवणार आहोत त्या फोटोवरती आपण काय करायचं आहे, प्रोव्हाइडेड त्यावरती सिग्नेचर ही क्रॉस सिग्नेचर करायची आहे फोटोवरती. क्रॉस सिग्नेचर म्हणजे काय, तर फोटोवरती निम्मी सही आणि निम्मी सही फॉर्मवरती. ओके, इन सच अ मॅनर दॅट पोर्शन ऑफ सिग्नेचर ऑर इम्प्रेशन इज ऑन फोटो ॲज वेल एज ऑन द फॉर्म. म्हणजे फॉर्मवरती निम्मी सही आणि फोटोवरती निम्मी सही किंवा हाताचा अंगठा, अंगठ्याचा ठसा हे निम्मा फोटोवरती आणि निम्मा फॉर्मवरती या प्रकारे आपल्याला साईन करावी लागते. म्हणजे पण ही कोणत्या फोटोवर साईन करायची, लेफ्ट साईडला, फॉर्मच्या डाव्या बाजूला, ही लेफ्ट साईड आहे बघा. ओके, डाव्या बाजूला जो फोटो आहे त्या फोटोवरती क्रॉस साईन ही करायची आहे. क्रॉस साईनचा अर्थ होतो की फोटोवरती निम्मी सही आली पाहिजे आणि फोटोच्या बाहेर फॉर्मवरती निम्मी सही आली पाहिजे. ओके, दिस इज इन्स्ट्रक्शन फॉर सिग्नेचर. नाव द नेक्स्ट सिग्नेचर इज सिग्नेचर ऑर लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन शुड बी विदिन द बॉक्स प्रोव्हाइडेड ऑन द राईट साईड ऑफ द फॉर्म. आपला जो काय हा पॅन ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्या राईट साईडला, फॉर्मच्या राईट साईडला आपण एक फोटो पण चिटकवणार आहे. लेफ्ट साईडला एक फोटो आहे, राईट साईडला फोटो आहे आणि त्याच्या खाली आपल्याला एक बॉक्स दिलेला आहे आणि या बॉक्समध्ये आपल्याला आपली सही करायची आहे. त्यांनी इन्स्ट्रक्शन एवढीच सांगितलेली आहे की सिग्नेचर शुड बी मेड विदिन द बॉक्स. बॉक्समध्ये सही करणं गरजेचं आहे. ओके, बॉक्सच्या बाहेर सही जाता कामा नये. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन. आणि द सिग्नेचर शुड नॉट बी ऑन द फोटोग्राफ अफिक्स्ड ऑन द राईट साईड ऑफ द फॉर्म. आत्ता जे आपण पाहिलं की फॉर्मच्या दोन्ही बाजूला हे फोटो आहेत. ओके, जो डाव्या साईडचा फोटो आहे त्यावरती निम्मी सही आणि निम्मी सही बाहेर पाहिजे, परंतु हा जो काय राईट साईड आहे, उजवी बाजू आहे, त्यामध्ये त्या फोटोवरती कोणतीही सही करायची नाही. कारण की हा जो राईट साईडचा फोटो असतो त्याचं स्कॅनिंग केलं जातं, त्यामुळे तो फोटोवरती काहीही सही किंवा कुठलीही खून येता कामा नाही. बा काय सांगितले, इफ देर इज एनी मार्क ऑन धिस फोटोग्राफ, जर त्या उजव्या फोटोग्राफवरती काही खून असेल, मार्क असेल, तर इट हिंडर्स द क्लिअर व्हिजिबिलिटी ऑफ द फेस ऑफ द ॲप्लिकंट. तर त्यामुळे तो व्यक्तीचा चेहरा फोटोमध्ये नीट दिसू शकत नाही अँड द ॲप्लिकेशन विल नॉट बी ॲक्सेप्टेड. अशा सिच्युएशनमध्ये ते
जे काय अर्ज आहे ॲप्लिकेशन आहे ते नामंजूर देखील केलं जाऊ शकतं. त्यामुळे फक्त जो लेफ्ट साईडचा फोटो आहे डाव्या बाजूचा त्यावरती फक्त निम्मी सही फॉर्मवरती आणि निम्मी सही ही फोटोवरती यावी. राईट साईडचा जो फोटो आहे त्याच्यावरती कुठलंही साईन येता कामा नये. दिस इज 5th कंडिशन. नाव द नेक्स्ट कंडिशन इज इफ एनी इंडिव्हिज्युअल हॅज मेड अ थंब इम्प्रेशन. जर थंब इम्प्रेशन जे व्यक्ती अशिक्षित आहेत ज्यांना सही करता येत नाही ते लेफ्ट हँडचा थंब इम्प्रेशन वापरतात अँड इट शुड बी अटेस्टेड बाय द मॅजिस्ट्रेट ऑर नोटरी पब्लिक ऑफिसर ऑर गॅजेटेड ऑफिसर अंडर इट्स कॉमन सील अँड स्टॅम्प. जर एखाद्या व्यक्तीला सही करता येत नसेल तर तो व्यक्ती डाव्या हाताचा अंगठाचं थंब इम्प्रेशन अंगठ्याचा ठसा हा त्या फॉर्मवरती उठवू शकतो. फक्त अशा सिच्युएशनमध्ये तो जो काही फॉर्मवरती ठसा उठवलेला आहे तो ठसासाठी ते एका नोटरी ऑफिसरकडून किंवा गॅजेटेड ऑफिसरकडून ते ठसा त्याच व्यक्तीचं आहे म्हणून त्यांचा सही शिक्का घेणं हे गरजेचं आहे. हे आपल्यासाठी कंडिशन काय लागू होत नाही. आपण एज्युकेटेड आहोत, आपल्याला सही करता येते, त्यामुळे ही इन्स्ट्रक्शन आपल्यासाठी नाही. Now the next and last condition which is given by the income tax department is while filling the form we have to mention certain information like AO code. AO means area code, area type, range code, AO number etc. of the jurisdiction assessing officer must be filled by the applicant. आपण ज्या भागामध्ये राहतो ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियाला ज्युरिडिक्शनल असेसिंग ऑफिसर जे आहेत त्यांचा एरिया कोड, एरिया टाईप, रेंज कोड आणि AO नंबर या 4 माहिती आपल्याला स्वतः भराव्या लागतात. आणि ही माहिती दीज डिटेल्स कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम द इन्कम टॅक्स ऑफिस ऑर पॅन सेंटर. हे ॲक्च्युली आपल्याला माहीत असण्याची सुद्धा आवश्यकता नाही. आपण फॉर्म फिलअप केल्यानंतर डॉक्युमेंट जोडल्यानंतर त्या फॉर्म ज्या वेळेला आपण सबमिट करायला जाऊ तो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये सबमिट करू शकता. यू कॅन सबमिट दिस फॉर्म इन द पॅन सेंटर आणि त्या सेंटरवरती गेल्यानंतर आपण त्या व्यक्तींना पॅन सेंटरमधील जे कोण एम्प्लॉईज आहेत त्यांना विचारूनसुद्धा ही माहिती एरिया कोड, एरिया टाईप, रेंज कोड, AO नंबर ही सर्व माहिती आपल्याला मिळू शकते. ओके. इवन दिस इन्फॉर्मेशन कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम द वेबसाईट्स ऑफ पॅन सर्व्हिस प्रोव्हायडर्स. आपण ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियाचा कोड काय आहे, तो एरिया कोणत्या टाईपचा आहे, रेंज कोड काय, AO नंबर काय, ही सर्व माहिती आपण ह्या जे काय पॅन सर्व्हिसच्या वेबसाईट्स आहेत सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या, मग त्यामध्ये पहिली वेबसाईट आहे UTIITSL.com किंवा TINNSDL.com या वेबसाईटवरून सुद्धा माहिती तुम्ही मिळवू शकता. अदरवाईज डायरेक्ट पॅन फॉर्म फिलअप केलेला फॉर्म विथ डॉक्युमेंट घेऊन आपण सबमिट करायला गेल्यानंतर तिथे देखील ती इन्फॉर्मेशन आपल्याला दिली जाते. आता ह्या जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ह्या इन्स्ट्रक्शन्स आपल्याला फॉर्म फिलअप करण्यासाठीच्या आहेत. फॉर्म कसा भरावा यासाठीच आहेत. त्याचबरोबर काही कॉमन इन्फॉर्मेशन काय आहे पॅन ॲप्लिकेशनसाठी, जनरल इन्फॉर्मेशन काय गरजेची असते की हा जो काय पॅन फॉर्म आहे हा आपल्याला कुठे अवेलेबल होऊ शकतो, कुठून आपल्याला हा पॅन कार्डचा फॉर्म मिळू शकतो. बघा तर ॲप्लिकंट मे ऑब्टेन ॲप्लिकेशन फॉर्म ऑफ पॅन आणि हा फॉर्म पॅनचा हा नंबर आहे. हा जो काय पॅन ॲप्लिकेशन फॉर्म आपण पाहणार आहोत त्याचा हा नंबर आहे फॉर्म 49A. हा फॉर्मचा नंबर आहे. इट कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम एनी IT पॅन सर्व्हिस सेंटर or from the PAN centers managed by NSDL or any other stationery vendor providing such form, or this can be downloaded from income tax department websites. Websites are also given in this particular slide. हा जो काय फॉर्म आहे काही स्टेशनरीच्या दुकानामध्ये हा फॉर्म अवेलेबल होतो. हा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधून तुम्ही घेऊ शकता. जे पॅन सेंटर्स आहेत पॅन सर्व्हिस सेंटर्स तिथून तुम्हाला हा फॉर्म उपलब्ध आहे. किंवा सर्वात सोपा ऑप्शन म्हणजे आपण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची वेबसाईट दिलेली आहे, आपल्याला NSDLची वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटवरती जाऊन आपण हा फॉर्म PDF फॉर्ममध्ये असतो, PDF फॉर्ममध्ये हा फॉर्म आपण त्यामधून डाउनलोड करून त्याची प्रिंट फ्री ऑफ कॉस्ट हे काढू शकतो. इवन यू कॅन गेट दिस फॉर्म बाय टायपिंग पॅन ॲप्लिकेशन फॉर्म ऑन द गुगल वेबसाईट ऑल्सो. आपण गुगल वेबसाईटवरती जरी पॅन ॲप्लिकेशन फॉर्म म्हणून टाकलं तरी आपल्याला हा पॅन फॉर्म जो 2 पेजेस आहे, ॲक्च्युअल फॉर्म हा 8-9 पेजेसचा आहे, परंतु त्यातले पहिले 2च पेजेस हे भरायचे आहेत. बाकीचे जे काही 6-7 पेजेस आहेत ते फक्त इन्स्ट्रक्शनचे पेजेस आहेत. ते जे आपल्याला काय आवश्यकता नाही, फक्त हा फॉर्म हा 2 पेजेसचा आहे आणि इट कॅन बी डाउनलोडेड फ्रॉम द इन्कम टॅक्स वेबसाईट फ्रॉम NSDL वेबसाईट ॲट अ फ्री ऑफ कॉस्ट. दिस इज फर्स्ट. सेकंड इज आफ्टर फिलिंग द फॉर्म
we have to attach certain documents and we have to submit it to the income tax office or to the PAN center. While depositing this form, we have to pay certain fees. आपण पॅन ॲप्लिकेशन फॉर्म भरून झाल्यानंतर त्या फॉर्ममध्ये आपल्याला डॉक्युमेंट्स अटॅच करावे लागतात आणि तो जो काय फॉर्म आहे तो पॅन सेंटरला किंवा इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये जमा करावा लागतो. आता हा फॉर्म जमा करत असताना किती फी भरावी लागते बघा. द फी फॉर प्रोसेसिंग पॅन ॲप्लिकेशन इज 110 इन्क्लुडिंग GST. GST धरून 110 रुपये आपल्याला पॅनची फी, प्रोसेसिंग फी ही जमा करावी लागते. इन केस पॅन कार्ड इज टू बी डिस्पॅच्ड आउटसाइड इंडिया, जर तो ॲप्लिकंट हा भारताच्या बाहेर राहत असेल आणि त्याला भारताच्या बाहेर जर त्याला ते पॅन कार्ड हवं असेल तर ॲडिशनल डिस्पॅच चार्जेस ऑफ ₹910 विल हॅव टू बी पेड बाय द ॲप्लिकंट. ओके, तर त्यांच्यासाठी 910 रुपये हे एक्स्ट्रा पेड करावे लागतात. ओके, दिस इन्स्ट्रक्शन इज फॉर दोज हू लिव्ह आउटसाइड इंडिया. आपल्यासाठी इन्स्ट्रक्शन नाही आहे, आपल्याला फक्त पॅन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करत असताना, सबमिट करत असताना फक्त 110 रुपये फी ही पेड करावी लागते. हे जर आपण स्वतः फॉर्म फिलअप केला, स्वतः डॉक्युमेंट अटॅच केले, स्वतः पॅन सेंटरमध्ये जमा करण्यासाठी गेलो तर 110 रुपये फी आहे. काही जणं एजंट जे असतात, ओके, ते आपल्याकडून आपले डॉक्युमेंट्स मागवून घेतात, फोटो मागवून घेतात, स्वतः फॉर्म भरतात. फॉर्म भरणं हे फक्त एक 5 ते 10 मिनटाचं काम आहे. आपण जो फॉर्म आहे तो आता पुढे लगेच आता पाहणारच आहोत. हा फॉर्म भरण्यासाठी यू हार्डली हॅव टू स्पेंड ओनली 10 मिनिट्स. 10 मिनटामध्ये हा फॉर्म भरता येतो. डॉक्युमेंट अटॅच करायचे म्हटलं तर ज्या व्यक्तीकडे पॅन कार्ड आहे आणि त्या पॅन कार्डवरती जर त्याचा ॲड्रेस, त्याची डेट ऑफ बर्थ ही जर क्लिअर असेल तर विदिन 10 मिनिट्स यू कॅन फिल अप द फॉर्म. यू हॅव टू अटॅच द कॉपी ऑफ युअर आधार कार्ड. आधार कार्डची एक सेल्फ अटेस्टेड किंवा ट्रू कॉपी केलेली झेरॉक्स त्याला जोडायची आणि ते जाऊन फक्त त्या पॅन ऑफिसमध्ये जमा करायचं आहे. ओके, तिथंच जमा करताना फक्त 110 रुपये फी पेड करावी लागेल. पण हेच जर तुम्ही एजंट थ्रू केलं, एखाद्या ऑफिस थ्रू दुसऱ्या केलं तर ते तुमच्याकडून 200 रुपये किंवा 300 रुपये फी चार्ज करतात. प्रोसेसिंग फी, ॲक्च्युअल फी फक्त 110 रुपये आहे. ओके, नाव द नेक्स्ट भाग काय सांगितलेलं आहे. नेक्स्ट इज दोज ऑलरेडी अलॉटेड अ 10 डिजिट अल्फा न्यूमरिक पॅन शाल नॉट अप्लाय अगेन. ओके, ज्या व्यक्तीला ऑलरेडी पॅन नंबर दिलेला आहे, ज्या व्यक्तीला ऑलरेडी पॅन कार्ड इश्यू केलेलं आहे, त्या व्यक्तीने पुन्हा पॅन कार्डसाठी अर्ज करू नये. ॲज हॅव्हिंग ऑर युजिंग मोर दॅन 1 पॅन इज इल्लिगल. आपल्या देशामध्ये किंवा सर्व देशांमध्ये एकापेक्षा जास्त पॅन कार्ड वापरणं हे कायद्यानं गुन्हा मानलं जातं, ते इल्लिगल आहे. हावेवर रिक्वेस्ट फॉर अ न्यू पॅन कार्ड विथ सेम पॅन नंबर ऑर चेंजेस or correction in PAN card can be made by filling up request for new PAN card or and changes or correction in the PAN data. आपण जर समजा आपलं पॅन कार्ड हरवलं असेल, ओके, तर त्याच नंबरचं नवीन पॅन कार्ड मिळावं यासाठी आपण ॲप्लिकेशन करू शकतो. जर एखाद्या व्यक्तीचं पॅन कार्ड आहे परंतु त्यामधील काही माहितीमध्ये करेक्शन करून घ्यायची असेल, एखाद्या व्यक्तीचं नावामध्ये बदल झालेला आहे, ओके, वी नो दॅट आफ्टर मॅरेज द नेम ऑफ फिमेल इज चेंज्ड. ओके, सो शी कॅन मेक ॲन ॲप्लिकेशन टू द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट रिगार्डिंग चेंज इन द डिटेल्स ऑफ द पॅन कार्ड. अशा सिच्युएशनमध्ये जर काय माहितीमध्ये बदल झाला असेल तर ती माहिती करेक्ट करण्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. परंतु एक ऑलरेडी पॅन कार्ड तुमच्याकडे आहे, ओके, आणि दुसऱ्या नंबरचं दुसरं तुम्हाला पॅन कार्ड अजून हवं असेल तर ते मिळत नाही. त्याच नंबरचं पॅन कार्ड तुम्हाला मिळू शकतं जर ते हरवलं असेल तर, किंवा जर पॅनच्या डिटेल्समध्ये माहितीमध्ये काय बदल झाला असेल तर तुम्ही नवीन पॅन कार्ड सेम नंबरचं हे तुम्ही ॲप्लिकेशन करून ते मागवू शकता. फक्त तुमचा नंबर हा तोच राहणार आहे. आणि पुढे काय सांगितलं बघा, फॉर्म अवेलेबल फ्रॉम एनी सोर्स. द कॉस्ट ऑफ ॲप्लिकेशन अँड प्रोसेसिंग फी इज सेम ॲज इन केस ऑफ फॉर्म 49A. त्यासाठी सुद्धा तुम्हाला नवीन पॅन कार्ड हवं आहे, जुनं पॅन कार्ड हरवलं आहे, नवीन पॅन कार्ड त्याच नंबरचं मिळेल, फीसुद्धा तेवढीच 110 रुपये. जर समजा तुम्ही पॅन कार्ड आहे परंतु त्यामध्ये काय ॲड्रेस बदलला आहे, त्यामध्ये नेम चेंज झाला असेल तर नवीन नावावरून तुम्हाला नवीन पॅन कार्ड हे मिळू शकतं. ओके, फक्त तुम्हाला पुन्हा 110 रुपये फी ही पेड करावी लागेल. आणि पुढं काय सांगितलं लास्ट बघा, लास्ट आहे ते म्हणजे ॲप्लिकंट विल रिसीव्ह ॲक्नॉलेजमेंट. ॲक्नॉलेजमेंट मीन्स रिसिट. तुम्ही फॉर्म जमा केल्यानंतर तुम्हाला एक रिसिट मिळेल कंटेनिंग अ युनिक नंबर ऑन ॲक्सेप्टन्स ऑफ दिस फॉर्म.
ओके, हा फॉर्म ॲक्सेप्ट झाला आहे म्हणून तुम्हाला पोचपावती मिळेल. दिस ॲक्नॉलेजमेंट नंबर, तो जो नंबर आहे, इट कॅन बी यूज्ड फॉर ट्रॅकिंग द स्टेटस ऑफ द ॲप्लिकेशन. आपल्या ॲप्लिकेशनचं स्टेटस काय आहे, ते कोणत्या स्टेजपर्यंत आहे, हे आपण त्या ट्रॅकिंग नंबरवरून, ॲक्नॉलेजमेंट नंबरवरून त्याचं ट्रॅकिंग करू शकतो. दीज आर द कॉमन इन्स्ट्रक्शन. नाव दिस इज द ॲक्च्युअल फॉर्म. ॲक्च्युली इट इज नॉट विजिबल. ओके, तो पुढं फॉर्म आपण दिलेला आहे, फक्त आपल्याला माहिती होण्यासाठी हा फॉर्म आहे. दिस इज फर्स्ट पेज अँड दिस इज सेकंड पेज. यू कॅन टेक द प्रिंट आउट ऑफ दिस फॉर्म ऑन वन सिंगल पेज. ओके, पहिल्या बाजूला, पेजच्या पहिल्या बाजूला हे फर्स्ट पेज आणि नेक्स्ट दुसऱ्या बाजूला हे सेकंड पेजचे तुम्ही प्रिंटआउट काढू शकता. आता हे जी इन्फॉर्मेशन आहे ते मध्ये काय काय फिलअप करायचं आहे बघा, ते आपण पुढं यामध्येच पाहणार आहोत. बघा, हा जो फॉर्म आहे हे फर्स्ट पेज आहे, त्याचा हा फर्स्ट पार्ट आपण घेतलेला आहे. हे जे फॉर्म आहेत एकूण 2 पानी, त्याचे आपण 4-5 पार्ट्स केलेले आहेत आणि इथं स्लाईडमध्ये ते दाखवलेले आहेत. बघा, फर्स्ट पार्ट सुरुवातीलाच हेडिंग दिले फॉर्म नंबर 49A, जे मागाशी आपण पाहिलं की हे कशासाठी आहे, ॲप्लिकेशन फॉर अलॉटमेंट ऑफ परमनंट अकाउंट नंबर. हा फॉर्म कशासाठी आहे, हे ॲप्लिकेशन आहे कशासाठी, अलॉटमेंट ऑफ परमनंट अकाउंट नंबर. आपल्याला पॅन नंबर मिळण्यासाठीचं हे ॲप्लिकेशन आहे. आता हे ॲप्लिकेशन कुणाकुणाला वापरता येतं बघा, इन केस ऑफ इंडियन सिटीजन्स, जो देशाचा आपला नागरिक आहे, इंडियन कंपनीसाठी सुद्धा आणि इतर बिझनेसेससाठी सुद्धा हा पॅन कार्डचा फॉर्म आहे. आपल्यासाठी विचार केला, आपण इंडिव्हिज्युअल आहोत, आपण भारताचे नागरिक आहोत, इंडियन सिटीजन, त्यामुळे आपल्यासाठी हा फॉर्म आहे पॅन कार्डच्या ॲप्लिकेशनसाठी. बघा पुढे काय सांगितलेलं आहे. त्यानंतर आता जी मगाशी सांगितली की हा फॉर्म फिलअप करत असताना आपल्याला असेसिंग ऑफिसरची माहिती लागते. मग असेसिंग ऑफिसरचा एरिया कोड काय, एरिया टाईप काय, रेंज कोड आणि एओ नंबर, ही माहिती इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवरून, NSDLच्या वेबसाईटवरून काढता येते. ते आपण लिहू शकतो, किंवा पॅन ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांना ही माहिती विचारली किंवा त्यांच्याकडे फॉर्म दिला तर ते आपला एरिया कोणता आहे त्याच्यानुसार स्वतः ते माहिती फिलअप करतात. त्यामुळे हे आपल्याला लिहिण्याची आवश्यकता नाही. ओके, त्याच्यानंतर आपल्याला सुरुवात कुठून करावी लागते बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणे पॅन ॲप्लिकेशनसाठी आपल्याला 2 फोटोग्राफ्स लागतात. पहिला फोटोग्राफ हा लेफ्ट साईडला काय सांगितलं बघा, ओनली इंडिव्हिज्युअल टू अफिक्स द फोटोग्राफ. जे इंडिव्हिज्युअल आहे, तुम्ही, मी, आपण फोटोग्राफ इथे एक लावायचा आणि खाली काय सांगितलं बघा, सिग्नेचर वाचा, हे सिग्नेचर लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन अक्रॉस द फोटो. ओके, म्हणजे हा जो काही एरिया दिलेला आहे त्यामध्ये फोटो लावा आणि फोटोवरती क्रॉस साईन करा, म्हणजे फोटोवरती निम्मी साईन आणि फोटोच्या बाहेर निम्मी साईन आली पाहिजे. ओके, हा पहिला फोटो जे मागाशी आपण इन्स्ट्रक्शन पाहिली. आणि जो दुसरा फोटो आहे तो याच ठिकाणी लावायचा आहे, ओनली इंडिव्हिज्युअल टू अफिक्स द फोटो. इथं दुसरा फोटो लावायचा आहे. ओके, पण या फोटोवरती साईन वगैरे करायची नाही. इथं आपल्याला स्पेसिफिकली सांगितलं आहे की फोटोवरती क्रॉस साईन करा, फोटो चिटकावा आणि फोटो इथपर्यंतच आला पाहिजे. ओके, त्यांनी जे आपल्याला बाउंड्री दिलेली आहे एवढाच फक्त हा फोटो आला पाहिजे आणि फोटोवरती निम्मी सही आणि निम्मी सही बाहेर. हा जो दुसरा फोटो आहे तिथं फक्त फोटो पेस्ट करायचा, त्याच्यावर साईन करायची नाही. सिग्नेचरसाठी बघा इथं बॉक्स आपल्याला दिलेला आहे, तिथं म्हटलं पण बघा वाचा, सिग्नेचर या बॉक्समध्ये आपण आपली सही करायचे, बॉक्सच्या बाहेर सही जाता कामा नये. ओके, मग ह्या फर्स्ट पार्टमध्ये पहिला फोटो आणि सही, दुसरा फोटो इथं येईल. ओके, आणि इथं साईन येईल. ह्या 3 गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर काय सांगितलं बघा, I/V हिअर बाय रिक्वेस्ट फॉर परमनंट अकाउंट नंबर. आणि आता आपली माहिती भरायची. पहिला पॉईंट आहे फुल नेम. ओके, आपलं पूर्ण नाव लिहायचं आहे आणि पूर्ण नाव लिहिताना काय सांगितलं बघा, फुल एक्सपांडेड नेम टू बी मेन्शनड ॲज ॲपिअरिंग इन द प्रूफ ऑफ आयडेंटिटी ऑर डेट ऑफ बर्थ ऑर ॲड्रेस. म्हणजे आपलं पूर्ण नाव लिहायचं आहे, इनिशियल काय वापरायचं नाही. आता आपलं नाव जर आपल्या नावाच्या पुढे श्री हवं असेल तर श्री लिहा. ज्या फिमेल असतील, एखादी मुलगी असेल ती कुमारी लिहिल. ओके, काही जण मॅरिड असतील त्या लेडीज श्रीमती लिहितील. आपल्याला जे हवं आहे, एखादा आता तुम्ही तुमचा विचार करा, मुलगा असाल, एखादा मुलगा श्री म्हणेल, एखादी मुलगी असेल तर ती कुमारी स्वतःच्या नावापुढे लिहिल. तुम्हाला तुमच्या नावापुढे काय हवं आहे, ओके, श्रीमती ॲब्रिव्हिएशन काय हवं आहे त्याला फक्त टिकमार्क करायचे, एकच टिकमार्क तिथं करा. त्याच्यानंतर आता बघा पहिल्यांदा विचारले लास्ट नेम म्हणजे सरनेम. सरनेम आपल्याला लिहायचे. आता सरनेम कसं लिहिणार तर कॅपिटलमध्ये सर्व माहिती लिहायची. त्याच्यानंतर फर्स्ट नेम हे सेकंड लाईनला येईल. त्यानंतर मिडल नेम, हे मिडल नेम म्हणजे आपलं वडिलांचं नाव, ते इथं थर्ड लाईनला येईल. आता हे लिहित असताना फक्त काय उदाहरण म्हणून सांगतो, एखाद्याचं सरनेम समजा जाधव असेल तर सरनेम ह्या लाईनला येणार आहे, बरोबर. पहिल्या बॉक्सपासून लिहायचं. आता इथं जागा पुरत नाही म्हणून मी दाखवतो. पहिल्या बॉक्समध्ये जे लिहायचं, जे
त्यानंतरच्या बॉक्समध्ये ए कॅपिटलमध्ये, पुन्हा डी, ओके, त्यानंतर एच, त्यानंतर ए, त्यानंतर व्ही. ओके, हे पूर्ण कॅपिटलमध्ये लिहायचं आहे, पूर्ण माहिती. मग ते आडनाव असेल, आडनाव कुठं कुठे येणार आहे बघा, आडनाव जे ए, जे हे बॉक्सचे छोटे छोटे डी एच ए व्ही, ह्या बॉक्समध्ये फक्त ते आडनाव येईल. एका बॉक्समध्ये एकच अक्षर हे आलं पाहिजे. त्यानंतर फर्स्ट नेम पण तसं, एखाद्याचं नाव समजा राज असेल तर राज म्हणजे 3च अक्षर आहेत. पहिल्या बॉक्समध्ये आर येईल कॅपिटलमध्ये, दुसऱ्या बॉक्समध्ये ए येईल, तिसऱ्या बॉक्समध्ये जे येईल. हे कुठे येणार, इथं आर, इथे सेकंड आणि थर्ड. इथं जागा स्पेस कमी आहे, ते फक्त इथं कॅपिटलमध्ये लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर मिडल नेम, समजा त्या व्यक्तीचं मिडल नेम सपोज मोहन असेल उदाहरणार्थ, तर मोहन म्हणजे 5 अक्षरं ह्या पहिल्या 5 बॉक्समध्ये लिहायची. एम कॅपिटल, ओ, एच, ए आणि एन. जे काही मिडल नेम तुमचं असेल ते त्या सेकंड बॉक्समध्ये थर्ड लाईनला तिथे मिडल नेम समोर आलं लिहिलं पाहिजे. ओके, हे झालं फर्स्ट इन्फॉर्मेशन. त्यानंतर त्याच्या पुढे अजून काय, सेकंड महत्त्वाचं आहे, ॲब्रिव्हिएशन ऑफ द अबाव नेम. आपलं जे नाव आहे त्याचं ॲब्रिव्हिएशन आपल्याला ॲज यू वूड लाईक टू बी प्रिंटेड ऑन पॅन कार्ड. पॅन कार्डवरती आपलं नाव काय म्हणून तुम्हाला प्रिंट करून पाहिजे. तर शक्यतो फ्युचरमध्ये प्रॉब्लेम अवॉइड करण्यासाठी आपण आपलं पूर्ण नाव तिथं यावं. मग ते लिहिताना कसं लिहायचं, मगाशी जे उदाहरण घेतलं, आता हे लिहिताना पहिल्या बॉक्सपासून लिहायचं. समजा एखाद्याला जाधव नाव आहे तर जे ए, पुढच्या बॉक्समध्ये ए, डी एच ए व्ही. आडनाव लिहिल्यानंतर एक शब्द आपला पूर्ण झाला. आता नाव लिहायचं आहे तर एक बॉक्स रिकामा ठेवायचा, पुढे नाव, नाव काय, सपोज राज म्हणून आर ए जे. नाव लिहून झालं, एक शब्द पूर्ण झाला, एक बॉक्स रिकामा ठेवा आणि पुन्हा मिडल नेम लिहा. एखाद्याला वाटलं समजा मला फक्त नाव असं पाहिजे, जे ए डी हे कॅपिटलमध्येच लिहायचं आहे पूर्ण जाधव, आणि सपोज नाव नको आहे त्याला, फक्त आर पाहिजे, आर आणि मिडल नेम जे आहे त्यामधलं एम, तुम्ही तसंही लिहू शकता, जाधव आर एम. समजा त्या व्यक्तीचं नाव जाधव राजमोहन असं होतं, आडनाव लिहिलं राजेशपैकी आर त्याला पाहिजे आणि मिडल नेमपैकी एम पाहिजे, तसंही तुम्ही तिथं लिहू शकता. आपल्याला इथं काय पाहिजे की पॅन कार्डवरती तुम्हाला तुमचं नाव कशा पद्धतीनं लिहून हवं आहे ते इथं आपल्याला मेन्शन करायचं आहे. ओके, फक्त लिहित असताना शक्यतो पूर्ण नाव लिहिलं हे जास्त आपल्याला बेटर पडतं. जाधव, त्यानंतर स्पेस, किंवा तुम्ही उलटं पण लिहू शकता, अगोदर नाव, परत मिडल नेम, पुन्हा सरनेम. ओके, असं देखील तुम्हाला प्रिंट करून काय हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही तिथे ते लिहायचं आहे. दिस इज सेकंड. थर्ड नेम आहे, हॅव यू बीन एव्हर नोन बाय एनी अदर नेम. या नावाव्यतिरिक्त तुमचं दुसरं कोणतं नाव आहे का. आपलं एकच नाव असतं, त्यामुळे सर्वांनी इथं नोला टिक करायचं आहे. नोला टिक केलं आणि पुढे म्हणतात जर येस असेल तुमचं आणि कोणतं नाव असेल तर ही इन्फॉर्मेशन भरायची. ही आपल्याला लागत नाही कारण आपलं रेकॉर्डला एकच नाव असतं, त्यामुळे नोला टिक करा. त्यानंतर चौथा पॉईंट आहे जेंडर. जे मुलांनी मेलला टिक करा, मुलींनी फिमेलला टिक करा. एकच टिक होईल, मुलं मेलला करतील, मुलगी असेल तर ती फिमेलला टिक करेल. त्यानंतर फिफ्थ पॉईंट आहे डेट ऑफ बर्थ, म्हणजे आपली जन्मतारीख. आता जन्मतारीख कशी पाहिजे, डे म्हणजे तारीख, मंथ म्हणजे महिना आणि इयर. म्हणजे एखाद्याची समजा तारीख 9 ऑक्टोबर असेल तर डेमध्ये तो काय लिहिल, डेमध्ये 09, बरोबर. मंथ ऑक्टोबर आहे म्हणजे 10वा महिना, आणि वर्ष जर काय असेल समजा उदाहरणार्थ 2003 आहे तर 2003. ओके, जे डेट आहे, डे, तारीख, महिना आणि वर्ष, या प्रकारे ती इन्फॉर्मेशन ही फिलअप करायची आहे. त्यानंतर 6वा पार्ट आहे डिटेल्स ऑफ पेरेंट्स. आपण आपल्या पालकांची माहिती भरायची आणि पहिल्यांदा कोणाचं नाव, फादर्स नेम, आपल्या वडिलांचं नाव, आणि पुढे सांगितलं आहे इव्हन मॅरिड वुमन शुड फिल फादर्स नेम. सर्वांनी वडिलांचं नाव लिहायचं आहे, वडिलांचं नाव. आता वडिलांचं नाव कसं येईल तर बघा, पहिल्यांदा त्यांचं आडनाव, सरनेम आणि तुमचं सरनेम सेमच असणार आहे. सरनेम लिहा, कॅपिटलमध्येच लिहायचं. त्याच्यानंतर फर्स्ट नेम. आता आपण कुणाचं नाव लिहितोय, वडिलांचं. मग वडिलांचं नाव काय, ते वडिलांचं नाव ह्या बॉक्समध्ये लिहा सरळ, वडिलांचं नाव. आता मिडल नेम, आपण हे वडिलांचं नाव लिहितोय बघा, वडिलांचं. मग वडिलांचं मिडल नेम काय सांगा, काय येईल, वडिलांचं मिडल नेम म्हणजे वडिलांच्या वडिलांचं. ओके, म्हणजे थोडक्यात तिथं आजोबांचं नाव येणार आहे. जसं तुमचं नाव असतं, तुमचं नाव, त्याच्यानंतर मिडल नेम म्हणजे तुमचे वडील आणि आडनाव असं आपण लिहितो, तसं इथं आपण वडिलांचं नाव लिहितोय. मग वडिलांसाठी त्यांचं मिडल नेम म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव, बरोबर. म्हणजे वडिलांच्या वडिलांचं नाव हे मिडल नेममध्ये इथं लिहिणं गरजेचं आहे.
ओके, हा झाला .6. ही सर्व माहिती लिहिताना कॅपिटलमध्येच लिहायचे, स्मॉलमध्ये लिहायचं नाही. पुढे सांगितलं आहे मदर्स नेम, आईचं नाव, आणि पुढे कंसात म्हणले ऑप्शनल आहे, लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चालेल. ओके, आपण लिहूया लास्ट नेम, आईचं आडनाव, आईचं आडनाव आणि तुमचं आडनाव सेमच आहे. पुढे फर्स्ट नेम, आईचं नाव, आईचं नाव जे असेल तेच लिहा कॅपिटलमध्येच. आता मिडल नेम, आईचं मिडल नेम, जसं तुमचं मिडल नेममध्ये तुम्ही तुमचे वडील येतात तसं आईच्या नावामध्ये देखील कोण येतं तर आईचे मिस्टर म्हणजे तुमचे वडीलच. जसं तुमच्या नावामध्ये मिडल नेम हे तुमचे वडील असतात तसं आईसाठी त्यांचे हजबंड म्हणजे तुमचे वडील हेच मिडल नेममध्ये येतं. ओके, ती इन्फॉर्मेशन तिथे लिहायची आहे. आणि पुढं आपल्याला विचारलं आहे सिलेक्ट द नेम ऑफ आयदर मदर ऑर फादर विच यू वुड लाईक टू बी प्रिंटेड ऑन पॅन कार्ड. पॅन कार्डवरती आईचं नाव पाहिजे का वडिलांचं, वडिलांचं पाहिजे असेल तर फादर्स नेमला टिक करा, आईचं हवं असेल तर मदर्स नेमला टिक केलं जातं. ओके, आणि जर आपण काहीच टिक केलं नाही तर त्यांनी सांगितले इन केस नो ऑप्शन इज सिलेक्टेड पॅन कार्ड विल बी इश्यूड विथ फादर्स नेम, तर वडिलांचं नाव तिथं टाईप केलं जातं. ओके, दिस इज पॉईंट नंबर 6. नाव पॉईंट नंबर 7 इज ॲड्रेस. तुमचा पहिल्यांदा रेसिडेन्शियल ॲड्रेस, तुमचा जो पत्ता आहे तो पत्ता पहिल्यांदा इथे मेन्शन करायचा आहे. आता पत्ता लिहित असताना आता इथे कॉलम्स त्यांनी भरपूर दिलेत. पहिला आहे फ्लॅट नंबर, रूम नंबर किंवा ब्लॉक नंबर, त्यानंतर बिल्डिंगचं नाव किंवा गावाचं नाव. आता तुम्ही गावात राहत असाल तर गावाचं नाव टाका इथे. त्यानंतर रोड, स्ट्रीट किंवा पोस्ट ऑफिस कुठलं आहे ते लिहा. ओके, किंवा सब डिव्हिजन एरिया कोणता येतो किंवा शहराचं नाव, आणि शेवटी तुमचं स्टेट लिहायचं आहे. आता जरी ही इन्फॉर्मेशन भरपूर वाटत असली तरी फक्त तुमचा जो ॲड्रेस आहे तो फक्त यामध्ये व्यवस्थित सिक्वेन्सप्रमाणे खाली तो यावा. कदाचित एखादं लाईन ब्लँक राहील, पहिली लाईन ब्लँक राहू शकते, शेवटची लाईन ब्लँक राहू शकते. फक्त तुमचा जो पत्ता आहे, ज्या सिक्वेन्सनं पत्ता आहे त्या सिक्वेन्सनं फक्त तो इथं बसला पाहिजे. ओके, मग एखाद्याचा घर नंबर असेल तर तो आपण रूम नंबर म्हणून दाखवू शकतो. एखाद्याच्या घराला नाव असेल घराला तर ते आपण नेम ऑफ प्रिमायसेस बिल्डिंगचं नाव म्हणून दाखवू शकतो. एखादा गावात राहत असेल तो डायरेक्ट तो व्हिलेजचं नाव ह्यामध्ये सुद्धा लिहू शकतो. एखादा पत्त्यामध्ये समजा एखादा एरिया असेल तर तो एरिया इथं आहे बघा, एरिया तो इथे लिहू शकतो. जर एरिया नसेल तर तो तालुकासुद्धा इथे मेन्शन करू शकतो. सिटी इथं मेन्शन करा किंवा गावाचं नाव किंवा शहराचं नाव तुम्ही मेन्शन करू शकता. ओके, पुढे सिथं स्टेट लिहिताना महाराष्ट्र कॅपिटलमध्ये, कंट्री नेम इंडिया कॅपिटलमध्ये, आणि तुमचा जो काही 6 अंकी पिनकोड आहे, ॲक्च्युली इथं जर पाहिलं तर 7 बॉक्स दिलेले आहेत. आपला पिनकोड हा 6 अंकी असतो, तो 6 अंकी पिनकोड इथे मेन्शन करणं गरजेचं आहे. जो तुमचा ॲड्रेस आहे तो फक्त इथं पूर्णपणे यावा. त्यानंतर 8वा पॉईंट ऑफिस ॲड्रेस. आता तुम्ही तुमचा विचार करा, तुम्ही कुठे जॉब करत नाही त्यामुळे ऑफिस ॲड्रेस देण्याची काही गरज नाही. त्यानंतर पॉईंट नंबर 8 आहे ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन. कोणत्या पत्त्यावरती तुम्हाला पॅन कार्ड हवं आहे, ऑफिसच्या पत्त्यावर का रेसिडेन्स. आपण ऑफिसचा पत्ता लिहिलाच नाही तेव्हा रेसिडेन्सला टिक करा. तुमच्या ह्या रेसिडेन्सचा जो पत्ता तुम्ही इथं दिलेला आहे त्या पत्त्यावरती तुमचं पॅन कार्ड येईल. त्यानंतर 9वा पॉईंट आहे टेलिफोन नंबर आणि ईमेल आय डी. आपला टेलिफोन नंबर किंवा मोबाईल नंबर, टेलिफोन म्हणजे मोबाईल नंबर इथं लिहायचा. 10 अंकी काय असेल तो एरिया. आता मोबाईल नंबर असल्यामुळे STD कोड काही येणार नाही. आता कंट्री कोड हा सर्वात महत्त्वाचा, आपल्या देशाचा हा लिहून ठेवा. कंट्री कोड आहे +91. आपण कोणत्याही मोबाईलमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह केलेला कुणाचाही नंबर बघा, त्याच्या अगोदर नंबरच्या अगोदर +91 असतं. +91 लिहा किंवा पहिला ब्लॉक रिकामा ठेवून तिथं फक्त 91 पुढे दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये 91 लिहिलं तरी चालू शकतं. हा आपल्या देशाचा कोड आहे. कोणत्याही मोबाईल नंबरच्या अगोदर आपला मोबाईल नंबर 10 अंकी असतो, त्याच्या अगोदर +91 हा नंबर असतो, तो आपल्या देशाचा कोड आहे. आणि पुढे ईमेल आय डी जो आहे ॲप्लिकंटचा, अर्जदाराचा ईमेल आय डी हा आपण स्मॉलमध्ये लिहितो, बरोबर, तो तेवढा स्मॉलमध्ये लिहायला परमिशन आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 10 आहे स्टेटस ऑफ ॲप्लिकंट. आपण कोण आहोत, आपण कंपनी आहोत, इंडिव्हिज्युअल आहोत, HUF का काय, तर आपण इंडिव्हिज्युअल आहे त्यामुळे इंडिव्हिज्युअलला फक्त टिकमार्क करायची आहे. आपण इंडिव्हिज्युअल आपण आपला फक्त फॉर्म भरतोय. ओके, त्यानंतर पॉईंट नंबर 11 आहे रजिस्ट्रेशन नंबर. हा कुणासाठी, कंपनी, पार्टनरशिप फर्म, हा आपल्यासाठी नाही त्यामुळे तो ब्लँक ठेवा. त्यानंतर पॉईंट नंबर 12 आहे इन केस पर्सन हु इज रिक्वायर्ड टू कोड आधार नंबर. आता आपला आधार कार्डचा नंबर, आधार कार्डचा जो नंबर आहे तो 12 अंकी असतो. इथं बघा जर आपण पाहिलं तर 12 बॉक्स दिलेले आहेत, त्यामध्ये 12 अंकी आपला जो नंबर आहे तो तिथे मेन्शन करणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर जर आधार नंबर नसेल
जर त्याचं पावती असेल तर एनरोलमेंट नंबर लिहा. एनरोलमेंट नंबरची गरज नाही, आपल्या सर्वांकडे आधार नंबर असतो, त्यामुळे आधार नंबर जो आपला 12 अंकी तो तिथे मेन्शन करा. पुढे सांगितलं आहे नेम ॲज पर आधार लेटर. आपल्या आधार कार्डावरती आपलं नाव जसं लिहिलेलं आहे तसं नाव इथे मेन्शन करायचं आहे, आपलं जसं नाव आहे तसं. मग त्यामध्ये तुम्ही आडनावाचं वगैरे असेल एक बॉक्स रिकामा ठेवा, परत नाव लिहा, एक बॉक्स रिकामा ठेवून परत मिडल नेम लिहिलं तरी चालेल. ते लिहिताना सुद्धा ते कॅपिटलमध्येच. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे सोर्स ऑफ इन्कम. तुम्हाला कोणत्या मार्गाने इन्कम मिळते. आता एखादा व्यक्ती जॉब करत असेल तर तो सॅलरीला टिक करेल, एखाद्याला हाऊस प्रॉपर्टीमधून असेल तर तो हाऊस प्रॉपर्टीला टिक करेल, एखाद्याला अदर सोर्समधून मिळत असेल तर तो त्याला टिक करेल. तुमचा विचार केला, तुम्ही अजून जॉब करत नाही त्यामुळे तुमचं इन्कम कोणतंही नाही, त्यामुळे शेवटचं ऑप्शन आहे बघा नो इन्कम. त्यामुळे तुम्ही नो इन्कमला टिक केलं तरी चालेल. समजा तुम्ही तुमच्या घरातल्या कुणाचं पॅन कार्ड काढत असाल, ते जर जॉब करत असतील तर त्यांना सॅलरीला टिक करायचे. तुम्ही जर समजा हाऊस प्रॉपर्टी पण त्यांच्या नावावर असेल तर हाऊस प्रॉपर्टीला टिक करू शकता. तुमचा विचार केला, तुम्ही जॉब करत नाही त्यामुळे नो इन्कम. त्यानंतर पुढचा आहे पॉईंट नंबर 14 रिप्रेझेंटेटिव्ह असेसी म्हणजे प्रतिनिधी. हे कुणासाठी आहे तर जर ॲप्लिकंटचं वय 18पेक्षा कमी असेल त्यांच्यासाठी रिप्रेझेंटेटिव्ह असेसी असतो. तुमच्या सर्वांचं वय 18पेक्षा जास्त आहे त्यामुळे हा पॉईंट नंबर 14 लिहिण्याची गरज नाही. त्यानंतर हा शेवटचा पार्ट आहे, लास्ट पार्ट, पॉईंट नंबर 15 डॉक्युमेंट सबमिटेड ॲज प्रूफ ऑफ आयडेंटिटी, प्रूफ ऑफ ॲड्रेस अँड प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ. आता तुमच्या सगळ्यांकडे आधार कार्ड आहे त्यामुळे एक फक्त आधार कार्डाची झेरॉक्स तुम्ही आयडेंटिटी प्रूफ, ॲड्रेस प्रूफ आणि डेट ऑफ बर्थचं प्रूफ म्हणून वापरू शकता. त्यामुळे इथं लिहायचं फक्त आय हॅव एन्क्लोज्ड डॉट 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 ॲज अ प्रूफ ऑफ आयडेंटिटी. काय जोडले आपण आधार कार्ड, इथं कॅपिटलमध्ये लिहायचं आधार कार्ड. आधारचं स्पेलिंग AADHAR आधार कार्ड, कॅपिटलमध्ये CARD. आधार कार्डचा वापर हा प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणून होतो म्हणून तिथं पण लिहा. त्यानंतर ॲड्रेस प्रूफ म्हणून ते पण तिथंच लिहा आणि डेट ऑफ बर्थला सुद्धा आधार कार्ड. ओके, तिन्ही ठिकाणी आधार कार्ड लिहा, हे आपण जोडलेलं आहे. आणि पुढे बॉक्स दिला आहे द ॲप्लिकंट. ओके, इथं आपण आपलं पूर्ण नाव लिहायचं आहे, आपलं पूर्ण नाव, अगोदर आडनाव कॅपिटलमध्ये, परत नाव आणि परत मिडल नेम. आणि पुढं काय सांगितलं आहे, नाव लिहिल्यानंतर इन द कॅपॅसिटी ऑफ, आपण आपला अर्ज स्वतः करतोय म्हणून इथं इन द कॅपॅसिटी ऑफ ओन, OWN, ओन असं म्हणा. ओके, इन द कॅपॅसिटी ऑफ ओन ते मेन्शन करा. आणि डू डिक्लेअर दॅट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड इज ट्रू. आपण असं डिक्लेअर करतोय की मी जाहीर करतो की मी जी वरती लिहिलेली इन्फॉर्मेशन आहे ती खरी. त्यानंतर फक्त प्लेस लिहा, तुम्ही ज्या ठिकाणावरून ॲप्लिकेशन करताय. ओके, ते प्लेस लिहा, ठिकाण लिहा तुमचं, इथं साईन करा किंवा डाव्या हाताचा अंगठा हे करा आणि पुढं डेट, ॲप्लिकेशनची तारीख, पहिल्यांदा डेट, महिना आणि इयर. ओके, हे तुम्हाला इथे मेन्शन करावं लागतं. हा फॉर्म आहे. ओके, आता नेक्स्ट लेक्चरला हा फॉर्म पाहिल्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण एक्झाम्पल घेऊन एखादं एक्झाम्पल बघूया आणि त्याच्यावर फॉर्म कसा फिलअप केला जातो हे नेक्स्ट लेक्चरला आपण पाहणार आहोत. ओके, सो दॅट्स इट विथ टुडेज लेक्चर. थँक्यू व्हेरी मच.